मुंबई आणि वाहतूक कोंडी हे जणू एक समीकरणच आहे। अनेक विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले पण वाहतूक कोंडीची समस्या संपली नाही। एल्फिन्स्टन पूल पाडला जातोय पण त्याचं मुख्य पाडकाम रखडलेलं आहे आणि त्यामागचं कारण आहे यंत्रणांमधले मतभेद। ते दूर होत नाहीत तोपर्यंत पाडकाम होणार नाही। नेमकी अडचण काय झाली आहे पाहूयात। दक्षिण मुंबईची लाईफलाईन असलेल्या 125 वर्षात जुन्या ऐतिहासिक एल्फिन्स्टन पुलाचं संपूर्ण पाडकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही। हे पाडकाम अडकले। सुरुवातीला हे पाडकाम होऊ नये म्हणून स्थानिकांनी विरोध केला होता, पण त्यानंतर त्यांचा विरोध मावळला। मग सप्टेंबर महिन्यात पूल पाडायला सुरुवात झाली खरी, पण त्याचं पाडकाम आता अडकले, तेही सरकारी यंत्रणांमधल्या मतभेदामुळे। वरळी शिवडी उन्नत मार्गासाठी एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम सुरू आहे। पुलावरचा डांबरी थर पूर्णपणे काढलाय। एल्फिन्स्टन पुलाचा काही भाग मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत आहे। दोन्ही रेल्वेनं पाडकामाला अद्याप मंजुरी दिलेली नाही। पुढल्या टप्प्यातल्या पाडकामासाठी रेल्वेची मंजुरी आवश्यक आहे। एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला यंत्रणांमधल्या मतभेदाचा फटका बसलाय। पुलाचा रेल्वेवरचा भाग पोलादी आहे। पाडकामामुळे पोलादी आणि सिमेंटचा मलबा तयार होणार। या प्रकल्पाच्या एल्फिन्स्टन पुलाच्या भागातलं काम वगळता उर्वरित कंत्राट खासगी कंपनीकडे। हा पूल रेल्वेवरचा असल्यामुळे हे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच महारेलकडे सोपवलंय। वे लिव्ह चार्जेस म्हणून मध्य रेल्वेनं 10 कोटींची मागणी केली आहे, तर पश्चिम रेल्वेकडून तब्बल एकूण 60 कोटी 14 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे। आणि हे काम जेवढ्या वेळात होणार होतं हे होणं अशक्य आहे। अजून 5 वर्ष 6 वर्ष तरी ह्या कामाला लागतील नक्की। आणि लोकांची म्हणजे रहदारी जी आहे भरपूर वाढलेली आहे। हॉस्पिटल वगैरे आहे, तिकडे सगळे कामगार आहेत, त्यामुळे सगळ्यांची गैरसोय झालेली आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDAचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जींनी नुकतीच आतापर्यंत झालेल्या पाडकामाची पाहणी केली, पण यंत्रणांमधल्या मतभेदामुळे पाडकाम रखडलंय। त्यामुळे मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागेल। आता ही पूल बंद असल्यामुळे वळसा पडतोय, पैसेही अधिक मोजावे लागतायत। करी रोड, चिंचपोकळी आणि दादरच्या टिळक पुलावरून प्रवास करावा लागतोय, त्यामुळे वाहतूक कोंडीची परीक्षा वाहन चालकांना द्यावी लागते। एकंदरीतच या सगळ्या पुलाच्या पाडकामाला घेऊन स्थानिकांनी यापूर्वी सुद्धा हरकती नोंदवलेल्या आहेत। अर्थातच कुठलाही विकास करायचा असेल, कुठलाही विकास प्रकल्प हातात घ्यायचा असेल तर आधीच्या काही प्रकल्पांना ब्रेक द्यावा लागतो। आधीची जी काही अशी महत्त्वाची पुलांची कामं असतील ती तोडावी लागतात, पाडावी लागतात। तो विकास प्रकल्पांचाच एक भाग असतो। मात्र जो विकास आपण साधतो आहोत तो विकास किती वेळात साधला जायला हवा आणि तो वेळ मुंबईकरांसाठी सुखद असायला हवा याची काळजी प्रशासनानं घ्यायला हवी। मात्र तोवर तरी मुंबईकरांनो तुम्हाला संयमाची परीक्षा ही द्यावीच लागणार आहे। कॅमेरामन रवी चव्हाण सह मनीष पाठक, C24 तास।